देतोय दरम्यान 22ची एक धावाने फिरोज षटक टाकतोय. पहिला चेंडू स्ट्राईक आहे तो अभिजित. हॅलो, दुसरा चेंडू आणि दरम्यान तिसरा चेंडू घेऊन येतोय तो फिरोज आणि फेस करेल तो मनोज प्रभू उर्फ मनुभाऊ. इनसाइड एज लागते आणि पहिल्यांदाच 8 षटकांचे सामने असल्यामुळे एसयूव्ही मध्ये चान्स मिळतोय तो किसन याला आणि नक्कीच मोठी पारी खेळेल अशी आशा आहे. कारण की 8 षटक खेळणं हे सर्वांना जमत नाहीये. भरपूर प्लेयर 1-2 सिक्स मारतात, चौके मारतात आणि आउट होतात, पण मॅचचा पुरेपूर आनंद घेत नाहीयेत. आणि आज सोडून द्यायचा प्रयत्न आणि किसनची खेळी समाप्त. फिरोज एक चतुर गोलंदाज हलकेच टाकून देतोय. आणि ज्या फलंदाजाची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तो दर्शन आता मात्र मैदानाचा ताबा घ्यायला जातोय. सकाळच्या सामन्यात त्याने सुंदर असे केवळ चेंडूला दिशा देऊन चेंडू सीमापार केलं होतं. तो दर्शन आता बघूया आपल्या संघाला कितपत तारतोय. माझ्यासोबतच आहे माझे सहकारी कॉमेंटेटर मित्र नरेश महाले. वारंवार आम्ही आलटून पालटून सल्ला मसलत घेत जाऊ त्यांची देखील. नरेश, सकाळच्या सामन्यात जी खेळी केली होती दर्शननी त्याबद्दल काय वाटतं? तू सामना बघितला होता का? तो दर्शन मध्ये अजिंक्य राहण्यामध्ये जो खेळाचा साम्य आहे तो मॅच जर एकदा टिकला तर तो अतिशय एकही बॉल तो वाकडा तिकडा खेळत नाही. बघा कसं असतं तसाही की या कमी ओव्हरच्या मॅचेस आहेत यामध्ये आडव्या पट्ट्यामध्ये खेळणारे फटके असतात ते मारतात, पण अतिशय स्ट्रेट बॅटने अभिजित आऊट झाला. तो एक चांगला खेळाडू आणि हा दर्शन या संघातला एक स्ट्रेट बॅटने खेळाडू जो खेळतो तो दर्शन. आणि सीटशीट बांधायचा क्रिकेटला जशी शरीरयष्टी हवी असते तरी शरीरयष्टी दर्शनकडे आहे. तर पण आता बघूया नॉन स्ट्राईक एंडला उभा होतो दर्शन. बघूया आता आपल्याला संघाला कितपत तारतोय आझर. षटकातला पुढचा चेंडू आणि हा काहीसा स्वेर चेंडू. नक्कीच पंचांचे 2 हात सरकवलेत. अतिरिक्त रनची घोषणा इकडे. वाईट चेंडू आणि या पुढचं समालोचन करतील माझे मित्र कपिल. धन्यवाद साई. राजेंद्र स्वागत जवळ. दरम्यान हा फुलटा चेंडू बघूया. मनोज प्रभू यांनी सरळ मिळाच्या दिशेला खेचलेला आहे. एक धाव पूर्ण केले मनोजाने. दरम्यान सुंदर रनिंग विटिंग द विकेट म्हणता येईल. दोन्ही फलंदाजांमध्ये धाव संख्येत वाढ. आता मात्र जो मागच्या मॅचला ज्यांनी 43 धावा कुठल्या होत्या समोरच्या संघाविरुद्ध जसा दर्शन तामोरे मात्र उपस्थित नव्हता ओपनिंगला, आता स्वतः दरम्यान आता मात्र चुकलेला आहे दर्शन आणि बाद होते स्तंभित परत दर्शन. दरम्यान आता मात्र दर्या संघामध्ये थोडं
दर्शन परत सुंदर गोलंदाजी म्हणता येईल आजर याची अतिशय भेदक अशी गोलंदाजी करून फलंदाज बाद करतोय. तर या संघाचे 2 गडी बाद केले ते अजर यांनी. आता मात्र धावा झाल्या त्या 5 धावा झाल्या. तर संघाच्या दुसरे षटक मार्गस्थ होते. पावतलीचं षटक दरम्यान बघूया केडी अजर पंचांच्या उजवीकडनं मारा करतोय. समोर होतो केडी. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करतो अजर आणि हा मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणता येईल. सुंदर गोलंदाजी करतो अजर. आपल्या तीन चेंडू टाकले आतापर्यंत. त्यामागे एक केडी बाद केला तो अजर यांनी. दरम्यान आता केडी हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हे मुजीब गचा असं क्षेत्रक्षण म्हणता येईल मुजीब. याच्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झाली 7. अजून 2 चेंडू खेळ शिल्लक. 2 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू समोर केडी. हा मात्र बघा सरळ फेकलेला चेंडू. बघूया इथे धाव बाजूला केली परंतु शून्य क्षेत्ररक्षण म्हणता येईल बाबू यांचं तेवढं चांगलं चेंडू फेक. परंतु डायरेक्ट हिट असतो तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. 1 धाव. सूरज प्रभू अतिशय धडाकेबाज असे फलंदाज आहेत. जर त्यांच्या बॅटीच्या पट्ट्यात बॉल जर बसला तर नक्की षटकार चौकार खेचतात. आणि हा बघा खोलवर टप्पा टाकलेला पुन्हा एकदा विराटच्या दिशेने खेचलेला चेंडू. हा 1 धाव पूर्ण केला मनोज प्रभू यांनी. दरम्यान आता मात्र चेंडू फेकमध्ये बचाव होते. सुंदर कलेक्शन. दोन षटकानंतर धावा झाल्या त्या 2 षटकानंतर धाव झालं तर 9. पुढचं षटक गेलं तर फिरोज. पहिलं षटक टाकलं होतं त्यांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी केली ती. एक गडी सुद्धा बाद केला होता त्यांनी. दरम्यान आता मात्र मनोज प्रभू. बघूया आपल्या संघासाठी अजूनही तंबू ठोकून बसलेले आहेत. ओपनरला आलेले मनोज प्रभू आपल्या संघासाठी किती धावा कुठतायत ते. दरम्यान फिरोज. आता मात्र सर्कलचं बंधन सुटलेलं आहे. क्षेत्ररक्षक सर्व लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट. दरम्यान षटकातील पहिला चेंडू आणि हा बघा मनोज प्रभू यांच्या पट्ट्यात आलेला नाही परंतु लेफ्टच्या दिशेला खेचलेला चेंडू. 1 धाव. षटकातील दुसरा चेंडू फिरोज. दरम्यान केडी. हा मात्र मारण्याच्या प्रयत्नात चुकतोय. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी फिरोज यांची. आता मात्र वारंवार फलंदाजाला चुकवत आहे. तर या संघटनामध्ये अतिशय चिंतेचं वातावरण. दरम्यान हा बघा पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरच्या दिशेला चेंडू. पॉईंटच्या दिशेला 1 धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्येत वाढ होते. 11. आठ षटकांचे सामने. दरम्यान तिसरं षटक मार्गस्थ होतं. फिरोज काहीशा पाऊल चुकला कारण असल्याने पुन्हा
बॉलिंग मार्कला येतोय. हा बघा सरळ दिशेला मारलेला मनोज प्रभू यांनी सुंदर फटका म्हणता येईल तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अरबाज यांचं तेवढं सुंदर चेंडू फेक. मात्र एकच धाव. षटकातील पुढचा चेंडू हा मात्र अतिशय सुंदर चेंडू म्हणता येईल. त्यांनी कुठल्याही प्रकारचं हे दिलं नाही. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू फिरोज. आता मात्र काही चेंडू काय कळत नाहीये. मात्र पाऊलच्या दिशेला खेचलेला एक धाव. षटक संपते. 3 षटकानंतर धावा झाल्या त्या 13. आता मात्र अतिशय शांत गतीने चाललेली ही धावसंख्या. सरासरी 4 रननी. पुढचं षटक करून घेऊन येतोय पंच. दर्शन मोरे, करण मोरे अतिशय तटस्थ असे पंच. पालघर संघाकडनं सीझन खेळणारे हे दोन्ही पंच अतिशय. करण मोरे अतिशय सचिन तेंडुलकरच्या नावाने तिथे पालघरमध्ये ओळखले असे करण मोरे. सुंदर फलंदाजी त्यांची. दरम्यान अजहर अन्सारी आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो समोर केडी. आणि हा मात्र खूपच बाहेरचा चेंडू. 30 पंचांचे दोन्ही आज पायात सरसवतात वाईड. अवांतर धावसंख्येत वाढ होते 14. आता मात्र काहीच पंचांनी 9 चेंडू दिले. स्टंपच्या समोर खेळाडू असल्या कारणाने पॉईंटचा खेळाडू स्टंपच्या समोर हा नो बॉलचा त्यांचा नो बॉलचा इशारा. फ्री हिट आहे नो बॉल. दरम्यान अतिशय तटस्थ असे पंच म्हणता येईल कारण मोरे जरा फेट. हा मात्र समोर खेचलेला चेंडू. तिथे बाबू स्मिथ सारखा अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक. तेवढं चेंडू फेक. फ्री हिटचा काही फायदा घेऊ शकले नाही केडी. दरम्यान फ्री हिट आलं की प्रत्येक खेळाडू हा षटकार चौकाराच्या याच्यात मारण्याचा प्रयत्न. परंतु एक धाव काढून त्यांनी समोर स्ट्राईक दिले ते मनोज प्रभू यांना. आता मात्र हा फुलटच चेंडू म्हणता येईल. दरम्यान मनोज प्रभू यांचा नेटच्या दिशेला मारलेला हा एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण अरबाज यांचं सेफ विजयावर. आता मात्र शांत गतीने हा चाललेला खेळ 4थं षटक मार्गस्थ होत आहे. हा एक पॉईंटच्या दिशेला मारलेला बघूया. इथे एक धाव बोललं दुसरं एकच धावर समाधान. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान धावसंख्येत वाढ. 18 धावा झाल्यात. इथे मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नात एकच धाव. अतिशय संथ गतीने चाललेले हे
षटक दरम्यान केडी. पुन्हा एकदा गोडा ऑफच्या दिशेला खेचून गेले. आता मात्र 2 धावा घेतायच्या नाही. दुसऱ्या धावाला गडी बाद होतोय मनोज प्रभू. दरम्यान चौथं षटक संपलेलं आहे. धावा झाल्या त्या 20. अजूनही दर्या संघाकडे अतिशय धडाकेबाज असे फलंदाज शिल्लक आहे. दरम्यान एक चेंडू शिल्लक आहे का सर? सर एक चेंडू शिल्लक आहे. बघा कॅल्क्युलेशन, पहिला वाईट, दुसरा लो, नंतर सिंगल, परत सिंगल, परत एक सिंगल, परत एक सिंगल, आता विकेट. ठीक आहे. ओके ओके ओके. गौरव आता मात्र गौरवच्या खांद्यावर पूर्णपणे जिम्मेदारी दर्या संघाची. अतिशय हा जर खेळाडू भारत आला तर नक्कीच सगळ्या संघांकडनं याला भीतीचं सावट पसरता असा फलंदाज गौरव त्याने. अतिशय धडाकेबाज फलंदाज. बघूया त्याच्या आता सर्व दर्या संघाकडनं त्याला अपेक्षा आहे की हा जर फलंदाज जर रंगात आला. सुफियान दरम्यान गौरव. बघा हा बघा पहिला चेंडू. आता मात्र इथे खेचलेला. बघूया चौकार जातो किंवा नाही. दरम्यान चौकार. पहिला चेंडू. जसे दर्या संघाने त्याच्याकडे अपेक्षा ठेवली त्याच पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे. दरम्यान पहिल्या चेंडू मागे त्यांनी चौकार खेचून आपलं पावित्र्य त्यांनी दाखवून दिलेलं की आता मी फक्त षटकार आणि चौकाराची बाहेर जाहीर करणार आहे असं ते बोलूनच गेलं होतं. धन्यवाद. बरोबर. दरम्यान धावसंख्येत वाढ होते. 24. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर चेंडू म्हणता येईल सुफियान यांचा. दरम्यान तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मुजीब यांचं. चेंडू फेक सुद्धा. एकच धाव. आता मात्र दुसरे चेंडू खेळून दोन चेंडू मध्ये 5 धावा दिल्या. ते सुफियान यांनी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतात. बीसीसी संघ आतापर्यंत शांत गतीने चाललेला आहे हा स्कोर. हा मात्र केडीला चकवते वारंवार. दरम्यान निंथा चेंडू. आता मात्र केडी. बघूया सुफियान. वाईड. दोन्ही हा सरसगळ पंच. धावसंख्येत वाढ होते. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र काही आत शिरून मारण्याचा प्रयत्न परंतु केडी यांना ब्लॉकवर टाकलेला चेंडू. एक धाव मात्र रोखू शकत नाही. गौरव. षटकातील पुढचा चेंडू. हा बघा अतिशय ब्लॉकहोल टाकलेला चेंडू. बघूया चौकार जातो किंवा नाही परंतु इथे क्षेत्ररक्षकांकडनं मिस फील्ड होते. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. दरम्यान धावसंख्येत वाढ होते. 28. आमचे प्रिय मित्र मोहिनजी मनियार. धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. आता बघा इथे आहे अरबाज आणि हा सुंदर झेल म्हणतो अरबाज यांनी सुंदर झेल घेतलाय. मारण्याच्या प्रयत्नात मात्र चुकलेला आहे. आता मात्र
5 गडी बाद झाले ते दर्या संघाच. पाच षटकांचा सामना झालेला आतापर्यंत तरी अजून 3 षटक शिल्लक आहेत. दरम्यान पुढचे फलंदाज राहुल पावत नाही, धन्यवाद त्यांचं. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर राहतील. दरम्यान मुजीब त्यांच्या डावीकडनं मारा करतोय. समोर आहे तो केडी, तंबू ठोकून अजून उभा आहे. बघूया दर्या संघासाठी काय करतोय तो. हा मात्र खेळ टप्प्याचा चेंडू इथे मात्र गडी बाद होते किंवा नाही, आणि हा गडी इथे बाद झालेला आहे. पुन्हा एकदा वारंवार इथे रनआउट आणि कॅचेसच्या विकेट जात आहेत आणि इथे दर्या संघामध्ये चिंतेचं वातावरण पसरतं. दरम्यान निलेश 28 धावा झाल्यात. 6वं षटक मार्गस्थ होत आहे. समोर ते निलेश धडाकेबाजीचा फलंदाज दर्या संघाकडनं. पण आतापर्यंत एकूण ठेवले डीसीसी संघानं अतिशय सुंदर गोलंदाजी, भेदक अशी क्षेत्ररक्षण करतायत, पूर्ण ग्राउंड आपला कव्हर करतायत आणि दर्या संघाला पूर्णपणे पॅक करून ठेवलेलं आहे. आतापर्यंत फक्त 6वं षटक मार्गस्थ होत असतं. 28 धावांचं आव्हान आहे समोर. दरम्यान मुजीब निलेशाने मिडाच्या दिशेला मारलेला, हा मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात झेल बाद होतोय तो निलेश. आता मात्र बाबू सारख्या क्षेत्ररक्षकाकडे तर 28 धावा झाल्या. सुंदर झेल घेतलाय बाबू याने. गडी बाद होतोय. दरम्यान गडी बाद होण्याचा क्रम सतत चालूच आहे. मात्र अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात डीसीसी संघाकडनं मुजीब. आतापर्यंत खूपच सुंदर गोलंदाजी, क्षेत्ररक्षण नियोजनबद्ध पद्धतीने चाललेला हा त्यांच्या संघाकडनं. खरंच कौतुक करावं लागेल डीसीसी संघाचं, एवढं सुंदर गोलंदाजी. दरम्यान मुजीब पुन्हा एकदा कॅच घेण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये. दरम्यान कॅच हातातून निसटला मुजीबाच्या. आता मात्र वारंवार विकेट घेण्याच्या प्रयत्नात 7 गडी तंबूत परतले दर्या सरंगचे. दरम्यान अभिजित बघूया आपल्या संघासाठी स्वतः कप्तान किती धावा कुठतात ते. पॉईंटच्या दिशेला घेतलेला एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू, हा मात्र दोन्ही क्षेत्ररक्षण आबाज यांनी सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन येतो मुजीब. समोर अभिजित. संघाची पूर्णपणे दारोमदार त्यांच्या खांद्यावर घेऊन गेलेले अभिजित. आत्मविश्वास वाढलेला आहे त्यांचा स्वतःचा. बघूया पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चुकतायत. बघूया इथे धावबाद होतात किंवा नाही. अतिशय
इम्रान यांच्याशी सुंदर क्षेत्रक्षण म्हणता येईल. डायरेक्ट फॉलो रनआउट करण्याचा प्रयत्नात अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. या इनिंगचे दरम्यान धावसंख्या झाली ती 31. पुढच्या गोलंदाज सुशांत, समोरचा अभिजित. आता मात्र खालूनच खेळत आहेत अभिजित. बघूया अजूनही त्यांना वाटते की शेवटचे 2 गडी शिल्लक असल्या कारणाने त्यांनी ह्या पावित्र्य घेतलेला आहे. नाहीतर षटकार चौकार त्यांच्याकडून बहारदार आपल्याला फलंदाजी बघायला मिळेल शेवटच्या षटकात. नक्की दरम्यान षटकातील पुढचा चेंडू केडी. आता मात्र मुजीबच्या हातात सरळ दिलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, कॅचिंग, गोलंदाजी दरम्यान 8 गडी बाद झाले. आकाश पुढचे फलंदाज अक्षय. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू. हा मात्र पायावर आदळला चेंडू. काही अभिला समजलेला नाही. नक्की जर बॅटीच्या पट्ट्यात गेला असेल तर खरं षटकार किंवा चौकार गेला असता असा त्यांचा समज आहे की फुलटॉस बॉल हुकलेला आहे. ते स्वतःला त्यांनी हे केलेलं आहे. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू. आत्ता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी सुफियान यांची. दोन्ही चेंडू निर्धाव चेंडू टाकला सुफियान. सातव्या षटक मार्गस्थ होतं. दरम्यान अभिजित. हा मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. वारंवार चुकतायत. षटक संपते. 7 षटकानंतर धावा झाल्यात त्या 32 धावा. 33. शेवटचं षटक मुजीब घेऊन येतो तो दुसरी. शेवटचं षटक मार्गस्थ होतं. समोर होतं अभिजित मुकणे. हा बघा सरळ घेतलेला. हा नक्कीच माझ्यामध्ये षटकार आहे. प्रतिम अभिजित मुकणे यांच्या पट्ट्यातून खरं त्यांनी पूर्णपणे आपल्या खांद्यावर भार स्वीकारलेला आहे अभिजित मुकणे. आणि दरम्यान षटकार. आता मात्र स्कोर वाढतो. 39 धावा झाले. सगळ्या षटकातील पुढचा चेंडू. अभिजित रंगात पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेला मारलेला सारखा खेळाडू असताना तिथे एकच धाव घेतलेली. दुसरा धाव घेण्यामध्ये आता मात्र पुन्हा चुकता अभिजित मुकणे यांच्यासमोर. दरम्यान 2 धावा कंप्लीट करतात किंवा नाही. 2 धावा पूर्ण केल्या त्या अभिजित मुकणे आणि अतिशय पायाला स्केटिंग लावल्यासारखे पाहत होते अभिजित मुकणे. अक्षरशः आजपर्यंत त्यांनी एवढं जोरात पाहताना पाहिलं नाही. स्केटिंग लावल्याप्रमाणे आज पाहिलं आणि अभिजित मुकणे अप्रतिम खेळाचा उजाळा करतायत. दरम्यान अभिजित 1 षटकाराला मनोप्रभू यांच्याकडे 101 रुपये. पुन्हा एक. आता मात्र अभिजित मुकणे यांचा त्रिफळा उडवला आहे तो. सुंदर फलंदाजी केली अभिजित मुकणे आणि आपल्या
तंबूत परत आहेत. दरम्यान शेवटचा गडी येतो तो नमित. आतापर्यंत किती चेंडू शिल्लक आहे? 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 3 चेंडू मागे किती धावा घेता येते नमित आणि आकाश सॉरी अक्षय. हा सुद्धा धडाकेबाज फलंदाज नमित अंबिरे, विजय अंबिरच्या शैलीतला खेळाडू मधुशीर फरसाण. हा बघा पायात ब्लॉकहोल टाकलेला चेंडू, मात्र एकच धाव. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे. धाव संख्या 42. पुन्हा एकदा ब्लॉकहोल टाकलं चेंडू. आता बघूया पुन्हा दुसरे धाव घेतात किंवा नाही. 2 धावा पूर्ण केले ते फलंदाजांनी. दरम्यान धाव संख्येत वाढ 44. 44 धावा झाल्यात. शेवटची जोडी शिल्लक जरा संघाची. दरम्यान शेवटचा चेंडू बघूया या चेंडू मागे षटकार की चौकार. आता मात्र वरतून मारलेला चेंडू विडाच्या दिशेला. एक धाव पूर्ण केले नमित अंबिरे पळत. दुसरी धाव पण पूर्ण केली. दरम्यान षटक संपलेलं आहे. दरम्यान धाव संख्या 46. 47 धावांचं आव्हान. DCC संघाला
पहिली धाव एक्स्ट्राने येते डीसी संघाला. अवांतर षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो अभिजित. समोर येतो फिरोज. अतिशय चतुर असा फलंदाज म्हणता येईल फिरोज याला. दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र मनोज प्रभू यांच्या हातामध्ये कॅच दिलेला आहे सर फिरोज याला. दरम्यान गडी बाद होते तो डीसी संघाचा. दरम्यान अभिजित पहिल्याच चेंडू मागे गडी बाद केलाय तो अभिजित निकणे याने. आता मात्र पुढचे फलंदाज होता अरबाज. हा सुद्धा एक चतुर असा फलंदाज म्हणता येईल. सुंदर फलंदाजी करतोय अरबाज. दरम्यान अभिजित षटकातील दुसरा चेंडू. हा मात्र पुन्हा एकदा बघा सुंदर गोलंदाजी करतोय तो अभिजित. पॉईंटच्या दिशेला घेतलेला केडी आणि सुंदर क्षेत्ररक्षण करून तो समोर किपरने कलेक्ट करून, परंतु फलंदाज सुद्धा तेवढं सुंदर रनबुटिंग विकेट म्हणता येईल. अतिशय सुंदर एक धाव पूर्ण केली या दोन्ही फलंदाजांनी. दरम्यान धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली होती 2. मात्र 47 धावसंख्येचं आव्हान डीसीसी संघाला. आता मात्र सर्व दरासचे खेळाडू जवळ बांधून ठेवण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक किपरला काही बॉल समजलेला नाही. दरम्यान आता मात्र एकच धाव पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षक, सुंदर रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. अभिजित षटकातील पुढचा चेंडू समोर अरबाज. अतिशय अभिजित निकणे यांचा खूपच प्रयत्न. सुंदर गोलंदाजी करतायत. सर्व क्षेत्ररक्षकाला प्रोत्साहित करतायत. गोलंदाजी आपल्या स्वतःच्या गोलंदाजी दरम्यान 3 रनचा नुकसान. मात्र झेल सांडलेला आहे अभिजित याने. अभिजितच्या गोलंदाजीच्या बाजीवर अभिजित याने झेल सोडलेला आहे. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू घेतो अभि. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक संपलाय. एक षटकानंतर धावा झाल्या त्या 4. एक गडी बाद झाला तो डीसी संघाचा फिरोजच्या स्वरूपात. आता मात्र पुढच्या गोलंदाज निलेश. ज्याला दर्यासरंग संघाकडनं मॅग्राची एक मात दिली गेलेली होती पूर्वी. त्याच पद्धतीची गोलंदाजी करतायत किंवा नाही निलेश दवणे. आता मात्र पीसीसी संघाला एवढं कठीण असं आव्हान दिसत नाहीये. 47 धावांचं. त्यामुळे ते संत गतीने खेळायच्या प्रयत्नात करतायत. हा एकेरी 2 धाव घेत आहेत.
निलेश देवणे पंचांच्या डावीकडनं मारा करतायत आमचे तटस्थ असे पंच करण मोरे, दर्शन मोरे, सुंदर अतिशय सुंदर असा फटका घेतला तो अरबाजाने मिडाफच्या दिशेला चौकार. आमचे प्रिय मित्र स्वप्नीलजी अवसरकर, बांधकाम सभापती जव्हार नगर परिषद जव्हार, स्वप्नील अवसरकर यांनी NM मार्टमध्ये येऊन आपला स्थानाबंध व्हायचा आहे. स्वप्नील अवसरकर दरम्यान निलेश पहिल्याच चेंडू मागे त्याला चौकार खेचल्याचा अरबाज आणि अतिशय सुंदर फलंदाजी करतो अरबाज. आता मात्र पुन्हा हा मात्र काहीतरी उलटसुलट खेळायचा प्रयत्नात बघूया तिथे किस आहे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणतात किस आहे, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढे सुंदर चेंडू ते तेवढे त्यांनी दोघा फलंदाजांमध्ये 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या 10. षटकातील पुढचा चेंडू हा काय स्लोला टाकण्याच्या प्रयत्नात काहीतरी प्रयत्नात मात्र चौकार लेक्सरच्या दिशेला फुलटच करून घेतला 4 बाजूने आणि चौकार. आता मात्र 14 धावा झाल्या त्या संघाच्या. उलट खेळायचा प्रयत्न आणि हा बघा एवढं सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढंच चेंडू फेक दरम्यान अरबाज काहीतरी वेगळ्या शैलीमध्ये उरफटा खेळतो, कधी सरळ खेळतो, काही गोलंदाजांना चकवण्याच्या प्रयत्नात अतिशय सुंदर फलंदाजी करतो अरबाज. समोर इम्रान तंबू ठोकून उभा आहे सुद्धा. सुधारच्या दिशेला खेचलेला आता मात्र एकच धाव पूर्ण केलेली होती इम्रान याने. षटक संपले, 2 षटकानंतर धावा. सोळा धावा. अजून DCC संघाला 31 धावांचं आव्हान. स्वतः दर्यासर संघाचे कप्तान अभिजित. आता मात्र इम्रान क्षेत्ररक्षण ठेलावलेले पुन्हा एकदा मनोज प्रभूच्या आगामध्ये पॉईंटच्या दिशेला सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण केली होती इम्रान याने. अजून 30 धावांचं आव्हान.
अभिजित बुकणे षटकातील दुसरा चेंडू समोरचा अरबाज काहीतरी वेगळ्या शैलीमध्ये खेळणारा फलंदाज हा मात्र बघा समोर केलेला तिथे आहे किसन सारखा खेळाडू हा अतिशय केडी आणि सुंदर क्षेत्ररक्षण केले 2 धावा मात्र रोखू शकत नाही 2 धावा पूर्ण केले त्या दोन्ही फलंदाजांनी 19 धावा झाल्या सुंदर असं चौकार मारला अरबाजाने तो फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांनी सरळ ग्लास केला चौकार अतिशय सुंदर असं फलंदाजी करतो अरबाज धावा झाला ते 23 समोर हा बघा पुन्हा एकदा अडथळा मारायचा प्रयत्न मनोज प्रभू बॉलच्या मागे बघूया हा चौकार जातो किंवा नाही दरम्यान मनोज प्रभू आणि हा पुन्हा एकदा चौकार अजूनही 20 धावांचं आव्हान बीसीसी संघाला अभिजित बुकणे दरम्यान अजूनही अरबाज क्षेत्ररक्षण बदल करतायत ते अभिजित बुकणे आता मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न बघूया इथे अरबाज त्या क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेतो किंवा नाही आता अभिजित बुकणे आणि अरबाज हा बघा आता मात्र अक्षय यांच्या हातात हा मात्र सोडत नाही आणि हा बघा इथे तेवढे चेंडू 2 धावा पूर्ण केले ते इम्रान याने इम्रान अजूनही वयाचे 39 10 तारखेला 40 पूर्ण करतो इम्रान आमचे 2 मित्र क्लासमेट इम्रान चाबुकस्वार आत्ता 40च्या घरात पोहोचत आहेत 10 तारखेला दरम्यान षटकातील पुढचा चेंडू अभिजित पुन्हा एकदा सुंदर असं त्याने कव्हर करून हा चौकार खेचला होता अरबाजाने काही वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये आबा 40 मध्ये प्रवेश करतील ती इम्रान चाबुकस्वार आमच्या जोडीला आबा 40 मध्ये सामील होतीलच रीत सर पुढचे गोलंदाज गौरव पंचांच्या 33 धावा झाल्या 30 चेंडू 14 धावा दरम्यान गौरव आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू म्हणता येईल हा वाईड झेल घेतला होतो अक्षय याने दरम्यान शांत चाललेला खेळ इम्रान गडी बाद होतोय षटकातील पुढचा चेंडू गौरव समोर येतो अरबाज आता मात्र धडाकेबाज फलंदाज मुजीब
हा मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. धन्यवाद त्यांचं. एक धाव. अतिशय चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडे. दरम्यान गौरव षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल. त्या समोर येतो शेफ. सुंदर चेंडू, अतिशय भेदक मारा करतो गौरव. ब्लॉक होल चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉकल टाकलेला. आता मात्र अभिजित मुगले बघू आणि इथे मात्र ती डायरेक्ट हिट केलेला आहे. मात्र आजचा दिवस अभिजित मुगले यांचा म्हणता येईल. जिथे हात लावा तिथे सोनं होतं अभिजित मुगले यांच्या हातून. फक्त अभिजित मुगले एकटेच. हा मात्र सर्व षटकार. सुंदर फटका मारलाय तो सैफने. मोठा फटका. आता मात्र 4 धावांचं आव्हान. गुरु लायन्स संघाचे गडी बाद होते. इथे 4 धावा अजून जिंकण्यासाठी. गुरुराय संघाचे कर्णधार चार धावा. पुन्हा एकदा काहीशा विचित्र शैलीमध्ये खेळण्याच्या प्रयत्नादरम्यान निर्धाव चेंडू.
विचित्र शैलीत म्हणता येणार हा जो शॉट आहे हा दिलशान खेळत होतो या पद्धतीने. दरम्यान निलेश समोर खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र ते फास्ट उडतोय तो अरबाज याचा. अजूनही 4 धावांचं आव्हान. इथं एक आहे बटल्या घ्या. आता मात्र 1 धाव, 3 धावांचा आव्हान डीसी संघाला.